नमस्कार. उर्मिलाच किचन या चॅनलमध्ये मी उर्मिला तुमचे स्वागत करते. सगळ्यात आधी माझ्या सगळ्या मैत्रिणींना महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर आज आपण बघणार आहोत मस्त अशी बेबी कॉर्नची क्रीमी अशी भाजी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथं पॅनमध्ये मी 1 चमचा तेल गरम करून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये टाकून घेऊयात बेबी कॉर्न. तर इथं बेबी कॉर्न मी स्वच्छ धुवून त्याचे असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. आता ते यामध्ये टाकून 1-2 मिनिटासाठी आपण चांगले परतून घेणार आहोत. आता बेबी कॉर्न काढून घेऊयात आणि पॅनमध्ये परत 1 चमचा तेल टाकून त्यामध्ये टाकूयात 2 उभे चिरलेले कांदे, 5-6 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 7-8 काजू आणि 1 टमाटा. आता त्यामध्ये टाकूयात थोडंसं मीठ, म्हणजे कांदा आणि टमाटा आपला चांगला मऊ शिजला जाईल. आता त्यावरती ताट झाकून आपण हे 2 मिनिटासाठी शिजवून घेणार आहोत. तर 2 मिनिटांनी कांदा टमाटा मऊ असा शिजलेला आहे. एका मिक्सरच्या भांड्यात आपण हे सगळं काढून घेणार आहोत आणि त्याची बारीक अशी पेस्ट बनवून आपण घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण हे बारीक वाटून घेतलेलं आहे. चला तर आता भाजी बनवायला घेऊयात. तर पॅनमध्ये 4 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. त्यामध्ये टाकूयात अर्धा चमचा जिरं, 2 विलायची आणि 1 दालचिनीचा तुकडा. आता यामध्ये ही पेस्ट टाकून आपण 2 मिनिटासाठी चांगली परतून घेणार आहोत. तर तुम्ही जर माझी रेसिपी आतापर्यंत बघत असाल तर तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून मला सांगा. तुमच्या एका लाईक आणि कमेंटनी मला खूप सपोर्ट भेटतो आणि अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासमोर आणत जाईन. तर आता आपला मसाला चांगला परतून झालेला आहे. त्यामध्ये टाकूया थोडीशी हळद, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर आणि 1 चमचा लाल मिरची पावडर. आता हे मसाले देखील चांगले असे मिक्स करून घेऊयात आणि तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घेऊयात. तर तुम्ही बघू शकता मसाल्याला चांगलं असं तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये टाकूयात बेबी कॉर्न. या मसाल्यामध्ये बेबी कॉर्न आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आता वरून टाकूयात चवीनुसार मीठ. मीठ टाकून परत एकदा भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आता यामध्ये टाकूयात एक अर्धा ग्लास गरम पाणी. पाणी थोडं कमीच टाकायचं, म्हणजे बेबी कॉर्नची भाजी अशी थोडीशी ग्रेव्ही टाईपच छान लागते, पातळ छान लागत नाही. वरून टाकूयात कसुरी मेथी आणि कसुरी मेथी टाकून यावरती ताट झाकून आता आपण 10 मिनिटासाठी हे शिजवून घेणार आहोत. बेबी कॉर्न शिजायला फार वेळ लागत नाही आणि सुरुवातीला देखील आपण हे 1-2 मिनिटासाठी परतून घेतलेले होते. तर 10 मिनिटांनी बघूयात मस्त अशी आपली बेबी कॉर्नची भाजी तयार झालेली आहे. पण अजून याला थोडासा रिच आणि क्रीमी लुक येण्यासाठी आपण यामध्ये टाकूयात 1-2 चमचे फ्रेश क्रीम. तर क्रीम टाकून भाजीत आपण हलवून घेऊयात. तर तुम्ही बघू शकता मस्त क्रीमी अशी बेबी कॉर्नची भाजी आपली तयार झालेली आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा आणि माझ्या उर्मिलास किचन या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नव्या रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.